पण तो शेतकरी नवरा नको बोलतो. आणि भाव असल्यावर आज ही गाडी 3 लाखाची होते. 1800 रुपये भाव आहे. तर त्याचा मोठा मोठा हिशोब मी तुम्हाला सांगतो आज. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आपल्या शेतात केळीची कटिंग होते. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि एक मोठा मोठा हिशोब आज मी तुम्हाला सांगतो. लोकांना शेतकरी नवरा नको, ये बड़ी अच्छी बात कही आप. शेतकरी फॅमिली नको, शेतकरी रिलेटिव्ह नको. जर तो शेतकरी मुलींना तर शेतकरी नवराच नको, त्याच्याकडे शेती हवी, पण तो शेतकरी नवरा नको. आप जो बोल रहे हो बहस के लिए सुनने के लिए अच्छा है, लेकिन प्रैक्टिकल नहीं है. असं मुलींचं आहे. आज माझ्या शेतात एक गाडी ची कटिंग होते. जवळ बहुत पैसा अपने पास. जवळ 150च्या आसपास, 150 ते 160, 150 ते 160च्या आसपास क्विंटल गाडी कटिंग होईल. 1800 रुपये भाव आहे. तर त्याचा मोठा मोठा हिशोब मी तुम्हाला सांगतो आज. गाडी आहे आणि ही गाडी जाते UPला. एक गाव आहे कोठार म्हणून. जिल्हा आहे की तालुका आहे मला नाही माहिती, पण तो रहने दो फिर. तिथे ही गाडी जाते. हे 12 टायरी गाडी आहे. हा 10 टायर. किती आले? 664. जवळजवळ 3 भत्ते झाले. 4था भत्ता चालू आहे. आणि 900 झाडं या गाडीमध्ये बसतात. समझ रहे हो? 900 झाडं आणि पत्ती अप्रॉक्सिमेटली 160-170 क्विंटल आपण पकडा. तो होतो 1800च्या भावाने. अंदाज 3 लाखाच्या आसपास ही गाडी जाते. आणि हे होता जवळजवळ 900 झाडांची किंमत फक्त 3 लाख रुपये. शेतकरी कमी नसतो. त्याचा एका गाडीची केळीची किंमत म्हणजे तुमचं वार्षिक पॅकेज असू शकतं. मजा आया. जवळजवळ या शेतामध्ये मागे बघू शकता तुम्ही 8000च्या आसपास खोळ आहे. आणि 8000 खोळांमध्ये अंदाज पंच सांगतो 2000 खोळं कट झालेले आणि 2000 खोळं गेलेले आहे 4 ते 4.5 लाखाचे.